आता नुकताच एक व्हिडिओ आला आहे त्यांचा. त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी या झेंजींना, या युवकांना, त्या युवतींना, त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना माफ केलं. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा उद्धार केला, जे काय बरळलेत, त्यांच्या आईवडिलांचा उद्धार केला, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी माफ केलं असं ते म्हणत आहेत. सुसंस्कृतपणा असणं आवश्यक आहे आणि लाइलाज होण्यापूर्वी त्या रोगावरती उपचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे निर्णय कोणी घ्यायचा आहे? न्यायालयाने घ्यायचा आहे. अनुमोदन झालेलं आहे, त्याला माफ करायचं की नाही करायचं हे न्यायालयाने ठरवायचं आहे, ना की नरेंद्र मोदीजीने. त्यांना फक्त कायदे बनवायचे आहेत, पण त्या कायद्याचा अंमल योग्य होते की नाही हे कोण बघणार? न्यायालय बघणार. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझे विचार मी मांडलेले आहेत, वास्तव तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता नरेंद्र मोदीजींनी निर्णय घ्यायचा की आणखीन कोणी घ्यायचा? मित्रांनो, ह्या नरेंद्र मोदीजींचं जे वक्तव्य आहे, इंस्टाग्रामवरती टाकलेलं जे व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. तो यूट्यूबवर सुद्धा आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. हेच ते वास्तव आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, युवकांचा, युवतींचा, विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनीचा एक आंदोलन तुम्ही पाहिलं जंतर मंतर दिल्लीमध्ये. आणि ह्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर मोर्चामध्ये सुद्धा झालेलं तुम्ही पाहिलं. त्या जंतर मंतरवरती जी काही भाषा वापरली जात होती, जे काही प्रकार होत होते, विद्रूप स्वरूप तुम्ही पाहिलं. त्यानंतर त्या जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चाचं सुद्धा तुम्ही विद्रूप स्वरूप बघितलं. तिथे भाषा, तिकडचं ते अराजकता होती, ही तुम्ही बघितली. मित्रांनो, हे सगळे प्रसंग तुम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. तुम्हाला वाटते का जे तिथे उपस्थित होते, ज्याने हा आंदोलन घडवलं, जे कोण युवक आणि युवती, जे विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी, म्हणजे युरोपियन भाषेमध्ये झेंजी, तुम्हाला तिथे दिसलेत का? भारताची भावी पिढी तुम्हाला दिसली का, जे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात या देशाच्या, ह्या राष्ट्राचे? मित्रांनो, सगळे त्या गोष्टी तुम्ही तिथे पाहिलेत, अगदी उघड्या डोळ्याने आणि उघड्या कानाने ऐकल्यात. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जी शिवीगाळ करण्यात आली, त्यांच्या आया बहिणीचा उद्धार करण्यात आला, तोही तुम्ही पाहिला. मित्रांनो, ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एक माफी मागितली आहे, ती पालकांची, ती त्यांच्या आईवडिलांची. तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता, त्याच्या मागे काय कारण आहे. संस्कार आणि संस्कृती ह्या देशाची मार्गदर्शन आपला राष्ट्र, आपला देश करतोय पुऱ्या जगाला, संस्कार आणि संस्कृतीच्या दृष्टीने. आणि त्याच देशात, त्याच राष्ट्रात संस्कार आणि संस्कृतीची माती होती, ती वेशीवर टांगली जाते. तुम्हाला काय वाटते ह्याबद्दल? जरी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आज मी तुमच्यासमोर एवढ्यासाठी आलो आहे आणि असं एक वास्तव तुमच्यासमोर ठेवणार आहे. ते वास्तव जरा समजून घ्या. मित्रांनो, नरेंद्र मोदीजी आता थोडेसे या सामाजिक माध्यमावरती ॲक्टिव्ह झाले. ते आता इंस्टाग्रामवरती आपले व्हिडिओ अपलोड करत आहेत, आपले विचार त्याच्यात ते व्यक्त करत आहेत. आता नुकताच एक व्हिडिओ आला आहे त्यांचा. त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी या झेंजींना, या युवकांना, त्या युवतींना, त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना माफ केलं. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा उद्धार केला, जे काय बरळलेत, त्यांच्या आईवडिलांचा उद्धार केला, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी माफ केलं असं ते म्हणत आहेत. त्यांना एक संधी दिली. मित्रांनो, संधी देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण एखादी चूक किंवा एखादा गुन्हा कळत नकळत घडला असेल तर आम्ही ते मान्य करू शकतो. मित्रांनो, ज्या वेळेला न्यायालयात एखाद्या गुन्ह्याबद्दल चर्चा केली जाते, तर त्या गुन्ह्याचं स्वरूपसुद्धा समजून घेतलं जाते. ते जाणून बुजून केलं आहे का? हा गुन्हा त्यांनी जाणून बुजून केला आहे का? हा गुन्हा करताना त्यांची मानसिक स्थिती काय होती, त्यांचा इरादा काय होता, त्यांची उद्देश काय होते, हे समजून घेतलं जाते. आणि त्यानंतर निर्णय घेतले जातात
त्याला माफ करायचं की गुन्हेगार ठरवून त्याला शिक्षा करायची? मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी माफ केलं असं ते म्हणतायत. ते पंतप्रधान आहेत, ह्या देशाचे एक नेते आहेत, त्यांनी माफ केलं. पण ह्या देशाच्या राजाने माफ केलं का, हा माझा प्रश्न आहे. आता राजा कोण या देशाचा? तो म्हणजे जनता जनार्दन, हे नागरिक. कारण इथे लोकशाही आहे, लोकतंत्र आहे. त्या राजाने माफ केलं का? तो जो प्रकार किळसवाणी प्रकार घडला त्या जंतर मंतरवरती, तो हिडीस प्रकार जो घडला त्या जंतर मंतरवरती, त्या मोर्चावर मध्ये, त्याला ह्या देशाच्या राजाने माफ केलंय का, हे महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदीजी हे सेवक आहेत. कोणाचे? ह्या राजाचे. तर नरेंद्र मोदीजींनी निर्णय घ्यायचा नाही. कारण त्यांनी जी भाषा वापरली ती पंतप्रधानाबद्दल वापरलेली आहे, ना की वैयक्तिक नरेंद्र मोदीजींबद्दल. कारण ते आता फक्त नरेंद्र मोदीजी नाही आहेत, ते पंतप्रधान आहेत आणि या राष्ट्राची धुरा वाहत आहेत, या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. मग त्या पंतप्रधानाची ती इज्जत काढलेली आहे, त्या पंतप्रधानाबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. आणि हा पंतप्रधान कोणी नेमलेला आहे? तर जनता जनार्दनाने, त्या मतदार राजाने नेमलेला आहे. मग निर्णय कोणाच्या हातात आहेत? तर त्या मतदार राजाच्या. आणि मतदार राजाने निर्णय घेतलेले आहेत, अनेक मतदार राजाने, मग तो वकील असो किंवा कुठल्याही क्षेत्रातला असो, अशा अनेक मतदार राजांनी निर्णय घेतलेला आहे की ह्यांना शिक्षा व्हावी. मित्रांनो, अनवगाने, कळत नकळत किंवा दिशाभूल होऊन एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला जाते, ते आपण समजू शकतो. पण जाणून बुजून तिथे ते भाष्य केलं गेलं, ते जाणून बुजून अगदी डोकं शांत ठेवून तिथे त्या गोष्टीला त्यांनी तिथे वक्तव्य केलं. तिथे त्यांनी जे काय प्रकार केले ते सर्व मन जागेवर ठेवून, अगदी काय म्हणतात त्याला, मन थाऱ्यावर होतं त्यांचं. प्री प्लॅन मर्डर म्हणतात ना, म्हणजे पूर्वनियोजित सर्व कट कारस्थान रचून ह्या सर्व गोष्टी तिथे केल्या गेल्या होत्या. कारण तिथे डीप स्टेट सुद्धा इन्व्हॉल्व होती. ह्याचे काय अचानक ते दिपके अमेरिकेवरून आलेत आणि त्या दिपक्याने तिथे एक पार्टी निर्माण केली, एक पार्टी स्थापन केली. अचानक ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत मित्रांनो, हे पूर्वनियोजित होतं. आणि या पूर्वनियोजित जे काय त्यांनी आखलं होतं, जे काय ठरवलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी ते आंदोलन घडवलं, तो मोर्चा नेला, अराजकता माजवली, दिशाभूल केली आणि त्याच्यातून काय निष्पन्न केलं? ह्या देशाला, या राष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, फक्त नरेंद्र मोदीजींचा त्यांनी उद्धार केला का? तर नाही. सैनिकांचा उद्धार केला, सुरक्षा रक्षकांचा उद्धार केला, जे अहोरात्र या देशाचं सुरक्षा करतायत, या समाजाचं सुरक्षा करतायत, ह्या जनतेची सुरक्षा करतायत. अशा त्या सुरक्षा रक्षकांचा सुद्धा अपमान झालेला आहे, लक्षात घ्या. परत दुसरी गोष्ट, संविधानाचा अपमान झालेला आहे. संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन त्यांनी ही वक्तव्य केली, हे आंदोलन केलं, तो मोर्चा केला. म्हणजे त्यांनी कायदे कानून नियम सगळे धाब्यावर बसवले. आणि असं असताना त्यांना माफ करणं योग्य आहे का? मी म्हणतोय एखाद्याला संधी द्यावी, पण तो गुन्हा करणारा व्यक्ती कशा प्रकारचा आहे? अनवगाने त्याच्याकडून घडलंय का? त्याच्याकडून कळत नकळत घडलंय का? ती गोष्ट ही त्यांनी जाणून बुजून केली आहे, त्यांनी विचारपूर्वक केलेली आहे. याचा पडताळा झाल्याशिवाय त्याला माफ करू नये का? आणि हे पडताळा कोण करू शकतो? न्यायालय. न्यायालयामध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे. मग त्यांनी कळत नकळत जरी केली असेल, त्यालाही जाणीव व्हावी की आपण कळत नकळत हा गुन्हा केलेला आहे, ही चूक केलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला न्यायालयात उभं राहिलेलं आहे. मग न्यायालयात ते सिद्ध होऊन देत, न्यायाधीशासमोर सिद्ध होऊन देत. हे क्षेत्र कोणाचं आहे? त्या न्यायाधीशाचं, त्या न्यायालयाचं क्षेत्र आहे. त्याच्यात नरेंद्र मोदीजी यांनी हस्तक्षेप करू नये असं माझं म्हणणं आहे. आम्ही जरी नरेंद्र मोदीजी चाहते असलो, त्यांच्या कार्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन करत असलो, तरीसुद्धा जर ते कुठे चुकत असतील, चुकीचा निर्णय घेत असतील, तर रोखणे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. मित्रांनो, आपण समर्थन कशाचं करतोय हे सद्विवेक बुद्धीने समजून घेणं आवश्यक आहे. कशा प्रकारचा करतोय, कोणत्या प्रकारचा करतोय, कोण समोरची व्यक्ती आहे,
त्या व्यक्तीचे मनसुबे काय आहेत, त्यांचे उद्देश काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे. उद्या सकाळी हा जो रोग आहे तो जर बळावला तर काय होईल? काय होईल? मग लाइलाज होईल. त्याच्यावरती कोणताही इलाज होणार नाही आणि शेवटी मृत्यू. आता नरेंद्र मोदीजी म्हणतात ते आपल्या व्हिडिओमध्ये की आपली जीभ घसरली, जीभ इकडे तिकडे झाली. का? तर जिभेला दात लागल्यामुळं. मग तो दात लागला म्हणून दात पाडायचेत का? नाही मित्रांनो, दात पाडायची आवश्यकता नाहीये. जर ते वरच्यावर दात लागत असतील, चुकून दात लागला तर आपण समजू शकतो. पण जर वरच्यावर ते दात त्या जिभेला जखमी करत असतील तर त्या दातावरती इलाज होणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण डेंटिस्टकडे जावं आणि ते दाताचे जे अणुकोचीदार जे काय टोक निर्माण झाले आहेत त्यांना घासून घ्यावं. म्हणजे उद्या सकाळी जर दात लागले बोलतानाच, खाता पिताना, तर त्यामुळे ती जीभ जखमी होणार नाही. म्हणजे त्याच्यावरती इलाज केला जातो, दात पाडायची आवश्यकता नसते. म्हणजे चुकीचं उदाहरण नरेंद्र मोदीजींनी हे दिलेलं आहे. दात पाडायची आवश्यकता नाहीये. दात कधी पाडावे लागतील? ज्यावेळी तो लाइलाज होईल तो रोग, त्यावेळी ते दात पाडावे लागतील. कारण दात पाडल्याशिवाय त्या रोगाला आपण रोखू शकत नसेल. म्हणजे आपण ऑपरेशन करून आपल्या शरीराचा एखादा भाग ज्यावेळी तो शरीरापासून वेगळा करतो, कधी करतो? त्याच्यावरती उपाय नसतात आणि तो शेवटचा एक उपाय असतो. याचा अर्थ तसा नाही, म्हणजे ते केलं जाते, करायची आवश्यकता पडते. म्हणजे आज जे घडते, जे घडवलं गेलं त्याच्या मागे कोणाचे इरादे आहेत? कुठल्या त्या डीप स्टेटचे इरादे आहेत, कुठल्या त्या पाताळ यंत्र्यांचे इरादे आहेत. मग ते देशी असो की विदेशी असो. मग ते भ्रम निर्माण करतायत, दिशाभूल करतायत. आणि दिशाभूल झालेले ते युवक आणि युवती काय करतायत? काय करतायत? तर अवाच्य भाषेत बोलतायत, अराजकता माजवतायत. तर ना रोखणं आवश्यक आहे. अन्यथा तो रोग बळवेल, तो बळावेल रोग आणि तो लाइलाज होईल. त्याच्यावरती उपचार करणं असंभव होईल. मग तो घातक झालेला रोग रोखणं आवश्यक आहे. त्या घातक होण्याच्या दिशेने जर तो रोग जायला लागला तर शेवटी काय? मृत्यू. आणि हा मृत्यू ह्या राष्ट्राचा, या देशाचा होऊ नये. ह्या राष्ट्राची मर्यादा, ह्या राष्ट्राचे संस्कार, संस्कृती जीवित राहणं आवश्यक आहे. आपल्या देशात संस्कार आणि संस्कृती आहे. फक्त विद्यापीठामध्ये गेला म्हणून तो विद्वान नाही झाला, ज्ञानी नाही झाला. पदवीधर झाला म्हणून तो ज्ञानी आणि विद्वान नाही झाला. जर तसं ज्ञानी आणि विद्वान विद्यापीठामध्ये जाऊनच होत असेल, मग ती बहिणाबाई चौधरी जिने त्या विद्यापीठ काय त्या शाळेचं सुद्धा उंबरठा ओलांडलेलं नाही, आणि त्याच बहिणाबाई चौधरीने लिहिलेल्या कवितेवरती डॉक्टरेट केलं जाते. लक्षात घ्या. आणि डॉक्टरेट कोण करतोय? अनेक वेळा मी उदाहरण दिलं हे मित्रांनो. डॉक्टरेट कोण करतोय? त्याच्यावरती अभ्यास कोण करतोय? तर तोच पदवीधर जो विद्यापीठामध्ये गेलाय. मग मला सांगा, तो पदवीधर आणि बहिणाबाई चौधरी याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? कारण संस्कार आणि संस्कृती हीच त्या ज्ञानाला, त्या नॉलेजला एक धार देते. आणि ती संस्कार संस्कृती नसेल तर काही घडू शकत नाही. तो अजमल कसाब हा सुशिक्षित होता. सुशिक्षित तुमच्या म्हणण्याप्रमाणे. मग त्यांनी जे कृत्य केलं ते तुम्हाला मान्य आहे का? आता जे डॉक्टर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट केलेत, वैद्यकीय क्षेत्रातले सुशिक्षित ज्ञानी पंडित, त्यांनी बॉम्बस्फोट घडवण्याचा एक कट रचला होता, तो उधळला गेला. मित्रांनो, मग काय म्हणावं? कारण त्यांनी ज्ञान मिळवलं पण सुसंस्कृतपणा नव्हता, संस्कृती नव्हती, संस्कार नव्हते. आणि मित्रांनो, जर आपण पाठीशी घातलं ना, तर पाठीशी घालणारा, नजरअंदाज करणारा व्यक्ती त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. जर उद्या सकाळी हेच युवक आणि युवती नासूर झालेत तर त्याला जबाबदार नरेंद्र मोदीजी असतील. त्याला जबाबदार नरेंद्र मोदीजी असतील. कारण नरेंद्र मोदीजी आणखीन 5 वर्ष 10 वर्ष पंतप्रधान राहतील. त्याच्या पुढे काय? त्याच्यानंतर हा देश कोणाच्या तरी हातात सुपूर्द केला जाणार ना, कोणाचं तरी नेतृत्व येणार. मग त्या नेतृत्वाला परत ह्या रोगावरती उपचार करावे लागतील, किंवा देशातील समाजातील लोकांना ते समस्या भेडसावतील. मग ह्याला जबाबदार कोण असणार?
त्यामुळे नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय घेऊ नये. माफ केलं. तुमच्या एक वैयक्तिक एक नरेंद्र मोदीजी म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुम्ही जी माफी दिली आहे ते आम्हाला मान्य आहे. पण पंतप्रधान म्हणून तुम्ही माफ करू नये, हीच माझी एक कळकळीची विनंती आहे. कारण संस्कार आणि संस्कृती ही जर लयास गेली तर तो देश, ते राष्ट्र लयास जाते. हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या देशाचा राजा कोण आहे तर मतदार राजा, जनता जनार्दन आहे. त्यामुळे निर्णय हे फक्त एकट्या त्या मोदींनी घेऊ नये. कारण इथे अपमान फक्त मोदींचा झालेला नाही, सुरक्षा रक्षकांचा सुद्धा झालेला आहे. अनेक स्तरातील गोष्टींचा सुद्धा झालेला आहे, अनेक स्तरातील व्यक्तींचा सुद्धा झालेला आहे. मग नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय घेताना विचार करावा. त्यांनी माफी घेतली, माफी केली, ठीक आहे, एवढंच माझं मत आहे. मी मत माझं मांडलेलं आहे, माझं वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. मी समर्थक या देशाचा आहे, राष्ट्राचा आहे, ना की एका व्यक्तीचा, ना की एका पक्षाचा. राष्ट्र जर राहिलं अबाधित तरच मी जगणार आहे. ह्या राष्ट्रातील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक नागरिक, तो जनता जनार्दन अगदी सुरक्षित असणार आहे. हे राष्ट्र जर राहिलं तर, त्याची एकात्मता, स्वयंभूता जर राहिली तरच हे राष्ट्र राहणार. आणि त्या राष्ट्रात राहणारे, वावरणारा तो समाज, नागरिक, जनता जनार्दन राहणार. त्यामुळे सुसंस्कृतपणा असणं आवश्यक आहे. आणि लाइलाज होण्यापूर्वी त्या रोगावरती उपचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे निर्णय कोणी घ्यायचा आहे? न्यायालयाने घ्यायचा आहे. अनुभवाने झालेलं आहे, त्याला माफ करायचं की नाही करायचं हे न्यायालयाने ठरवायचं आहे, ना की नरेंद्र मोदीजीने. त्यांना फक्त कायदे बनवायचे आहेत, पण त्या कायद्याचा अंमल योग्य होते की नाही हे कोण बघणार? न्यायालय बघणार. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझे विचार मी मांडलेले आहेत, वास्तव तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता नरेंद्र मोदीजींनी निर्णय घ्यायचा की आणखीन कोणी घ्यायचा? मित्रांनो, ह्या नरेंद्र मोदीजींचं जे वक्तव्य आहे, इंस्टाग्रामवरती टाकलेलं जे व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. तो यूट्यूबवर सुद्धा आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.